2026च्या 3 मे रोजी नीटचा पेपर झाला. 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. पेपर संपल्यावर घरी परतत असताना त्यांना माहिती होतं की त्यांनी दिलेला पेपर काही तासांपूर्वीच काही लोकांच्या हातात होता आणि त्या पेपरासाठी कोट्यावधी रुपये उकळले गेले होते. ज्या माणसाने हे सगळं केलं तो माणूस कुठला मोठा गुन्हेगार नव्हता, तो होता एक शिक्षक. आणि दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रातील लातूरचा शिक्षक होता. त्याने हा पेपर लीक कसा केला आणि पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 3 मे रोजी नीटचा पेपर संपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी राजस्थानच्या सीकरमध्ये एका शिक्षकाच्या मोबाईलवर एक पीडीएफ आली. त्या पीडीएफ मध्ये होते नीटमध्ये येऊ शकणारे संभाव्य प्रश्न. साधा गेस पेपर वाटला होता, पण जेव्हा त्या शिक्षकानं तपासला तेव्हा थक्क झाला. गेस पेपरमध्ये बहुतांश प्रश्न आणि आता झालेल्या नीटच्या पेपरमधले प्रश्न एकच होते, शब्द न शब्द. त्याने याबाबत लगेच तक्रार केली. प्रकरण राजस्थान पोलिसांकडे आलं, तपास सुरू झाला आणि तिथून तपासाची एक साखळी सुरू झाली जी थेट लातूर पर्यंत येऊन पोहोचली. सीबीआयनं 15 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवराज मोठेगावकरच्या लातूरमधल्या घरावर छापा टाकला. त्याचं ऑफिस, त्याचं आरसीसी कोचिंग सेंटर, सगळीकडे सीबीआयचं पथक पोहोचलं. लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्र सगळं जप्त केलं. तब्बल 9 तास चौकशी झाल्यानंतर सीबीआय निघून गेली. पण जाताना त्यांनी मोठेगावकरला पुण्याच्या सीबीआय कार्यालयात बोलवलं. रविवारी संध्याकाळी तो हजर झाला. रात्रभर चौकशी झाली. 17 मे रोजी 6:15 वाजता त्याला अटक झाली. 18 तारखेला बातमी आली की दिल्लीच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्याला हजर केलं गेलं. एसबीआयने न्यायालयात सांगितलं शिवराज मोठेगावकरचा संबंध प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी सोबत आहे. कुलकर्णी हा एनटीए मध्ये नीटचा पेपर सेट करण्याचं काम करायचा. विशेष म्हणजे केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे प्रश्न कुलकर्णी सेट करायचा. त्या प्रश्नपत्रिका कुलकर्णीने मोठेगावकरला दिल्या. नीटचा पेपर 3 मे रोजी झाला, पण तो पेपर मोठेगावकराच्या मोबाईलमध्ये 23 एप्रिलला पोहोचला होता, म्हणजे तब्बल 10 दिवस आधी. मोठेगावकरने तो पेपर विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्तरासकट पाठवला आणि नंतर मोबाईल मधून डिलीट केला. पण सीबीआयने तो डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला आणि पेपर मधला प्रश्न आणि मोठेगावकरच्या मोबाईल मधील प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळली. सीबीआय न्यायालयाला सांगितलं की मोठेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. अजून पुरावे नष्ट होऊ शकतात, साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, म्हणून सीबीआयने 10 दिवसांची एसबीआय कोठडी मागितली. पण न्यायालयाने ती 9 दिवसाची कोठडी दिली. आता मोठेगावकर आणि कुलकर्णीचं नातं काय, तर दोघे मूळचे लातूरचे, दोघे केमिस्ट्रीचे शिक्षक. कुलकर्णीने काही काळ मोठेगावकरच्या आरसीसी क्लासेसमध्ये शिकवलं, पण नंतर वाद झाला. मात्र काही वर्षांनी हे संबंध पुन्हा जुळले. सीबीआय संशय आहे की मोठेगावकरनेच आपले कनेक्शन वापरून कुलकर्णीला एनटीए मध्ये जबाबदारी मिळवून दिली, म्हणजे सापळा आधीपासूनच रचला गेला होता. 3 मे रोजी पेपर झाल्यावर त्याच दिवशी मोठेगावकरनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. त्यात त्याच्याच क्लासमधल्या मुली त्यांना सांगत होत्या की तुम्ही जी मॉक टेस्ट घेतली त्यातले 101 पैकी बरेच प्रश्न जशाच्या तसे पेपर मध्ये आले. मोठेगावकर आनंदाने हे ऐकत होता. त्याला वाटलं की मार्केटिंग होईल, पण हाच व्हिडिओ त्याच्या विरोधात पुरावा बनला. जेव्हा 12 मे रोजी पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं तेव्हा एका पालकाने हे कनेक्ट केलं आणि मोठेगावकर अडकला. आणखी एक खळबळजनक गोष्ट म्हणजे याच वर्षी मोठेगावकरच्या स्वतःच्या मुलाने 12वीची परीक्षा दिली आहे आणि तो नीटला बसणार आहे. म्हणजे प्रश्न उद्भवतो की पेपर सुरुवातीला स्वतःच्या मुलासाठी मिळवला का आणि मग तो इतरांनाही विकला गेला का, हा प्रश्न सीबीआयच्या तपासात आहे. लातूरमध्ये राडा झाला. शिवसैनिकांनी आरसीसी क्लासवर शाई फेकली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. क्लास सध्या बंद आहे, सील लावलेलं आहे. ज्या क्लासेस बाहेर एकेकाळी नीटच्या रिझल्ट नंतर डीजे लावला जायचा, मोठेगावकर स्वतः नाचायचा, तिथे आज शुशुकाट आहे. पण खरी गोष्ट आहे ती आर्थिक व्यवहारांची. मोठेगावकरच्या आरसीसी क्लासेसचा वार्षिक टर्नओव्हर आहे 100 कोटीच्या पुढे असल्याचं सांगितलं जातं. लातूरच्या ट्युशन एरियातल्या मोकाच्या जागा, हॉटेल्स, कोचिंग सेंटर सगळ्यांवर मोठेगावकरची पकड आहे. या जागांपैकी अनेक जागा मूळच्या लीजवर दिलेल्या शासकीय होत्या, पण लीज संपल्यावरही त्या मोठेगावकरने ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. एका सेंटरवर 25,000 विद्यार्थी शिकतात, पण कागदपत्री फक्त 2,000 ते 3,000 दाखवले जातात.
असाही आरोप आहे। या साऱ्यामुळे ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंगचा अँगल आता समोर येतोय। या प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे मोठेगावकरची प्लॅटिनियम बॅच। या विशेष बॅच मध्ये सहसासही प्रवेश मिळत नाही। येथे येतात ते उच्चपदक अधिकारी, पत्रकार, पोलीस, राजकीय नेत्यांचे घरातले विद्यार्थी। इथली फी जास्त असते आणि मोठेगावकर स्वतः शिकवतो। या बॅचसाठी पेपर फोडला होता का असाही संशय आहे, कारण या बॅच मध्ये ज्यांची मुलं होती ते सगळे मोठे लोक आहेत। शिकवताना हा सर म्हणत असे, झुकेगा नाही साला। मॉक टेस्ट मध्ये प्रश्न आले की नाही असं म्हणत स्वतःची पाठ थोपटायचा। पण आता सीबीआय कोठडी, ईडीची टांगती तलवार, 100 कोटीच्या टर्नओव्हरवर प्रश्नचिन्ह आणि 22 लाख विद्यार्थ्याच्या स्वप्नाशी खेळलेल्या या माणसाचा हिशोब आता व्हायला सुरुवात झाली आहे। प्रश्न फक्त एकच उरतो, मोठेगावकर एकट्याने हे करू शकला असता का? एनटीआय सारख्या राष्ट्रीय यंत्रणेत माणसे पेरण्याची ताकद एका कोचिंग सेंटर मालकाकडे कुठून आली? आणि साखळी फक्त लातूर पुण्यापुरती आहे की आणखी मोठे आहे? तसं तपासात अनेक गोष्टी उघड होतीलच, पण पेपर लीक करून हजारो मुलांचा वेळ, शासनाचा पैसा आणि भरपाई मोठेगावकर देणार का? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय।